ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आली। कारण शेतकरी मित्रांनो, अर्थसंकल्प 2026 मध्ये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी निधी तरतूद झालेली आहे। भारत हा कृषी प्रधान देश आहे। त्यापैकी 75% शेतकऱ्यांवर अवलंबून आहे। त्याची आर्थिक स्थिती केवळ शेतकऱ्याला अवलंबून आहे हे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी प्रधान किसान सन्मान निधी योजना आर्थिक एक नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे। यांचे नाव आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजना। या योजनेद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे। या योजनेत शुभारंभाची घोषणा मुख्यमंत्री आणि आर्थिक देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र शासनाचा 2023 ते 2024 चा अर्थसंकल्प सादर करण्यात केली आहे। नमो शेतकरी योजना सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत राज्यातील 1,05,00,000 अधिक शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे। तर गेल्या काही 5 ते 6 महिन्यांपासून योजनेअंतर्गत अनुदान वितरण न करण्यात आले होते। याबाबत संदर्भात निर्णय झाली होती। ही योजनेकडून सहाय्य आरोप करण्यात आला। मात्र कृषी मंत्री यांच्या माध्यमातून या योजनेचा हप्ता लवकरच वितरण केला जाणार असल्याची माहिती दिली व नमो शेतकरी योजनेला दिलासा मिळाला आहे। 2026 च्या अर्थसंकल्पात योजनेसाठी काही तरतूद केले जात होते, लक्ष्य लागले होते। मात्र अर्थसंकल्प सादर करण्यात आला। या योजनेतील उखरले न झाल्यामुळे पुन्हा संदर्भ निर्माण झाले। मात्र या योजनेतील प्रमाणवर्ग निधी उपलब्ध करण्यात आली आहे। सामाजिक न्याय व विशेष 6 विभागाकडून सूचना जन्मती शेतकऱ्यांना 6,56 कोटी रुपयांची तर आदिवासी विभागाकडून अनुसूचित माहिती करती 568 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। लवकरच या योजनेचा हप्ता विदर्भात निर्माण केला जाईल। धन्यवाद। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती। चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।